बातमी शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भातली अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगावर कपिल सिब्बल यांनी हल्लाबोल केलाय। निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला। कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा कोर्टाकडनं मान्य करण्यात आलेला आहे। शिवसेनेसंदर्भात आता मंगळवारी पुढची सुनावणी होणार आहे। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री बनवू दिलं असं सिब्बल म्हणाले। यासह शिंदेंना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या। निवडणूक आयोगानं सरसकट पक्ष चिन्ह शिंदेंना दिलं। आयोगानं परस्पर निर्णय कसा घेतला असाही सवाल सिब्बल यांनी केलाय। तर हे प्रकरण आमच्या बाजूने आहे, कारण आम्हाला आयोगानं कोणतीही नोटीस दिलेली नाही। घडलेल्या घडामोडी पाहता त्यांना राजकीय मदत झाली असंही सिब्बल यांनी म्हटलंय। तर पक्षानं आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती। विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र केलं नाही। शिंदेंनी 2018ची पक्षाची घटना मान्य केली होती असंही सिब्बल यांनी यावेळी म्हटलं। तर पक्षाच्या घटनेनुसार शिंदे गटनेते झाले, पक्ष तिकिटावर निवडणूक लढली आणि त्याचा उपभोगही घेतला। फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं आता चुकीचं असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। नाही, निवडणूक आयोगाने शेण खाल्लेलंच आहे आणि त्या शेणाची किंमत सकाळी मी आकडा सांगितला किती 1000 कोटीचा आहे। हा भ्रष्टाचार आहे फार मोठा। देशाच्या संविधानावरती हात ठेवून केलेला हा भ्रष्टाचार आहे। मी तेच म्हणतोय की पूर्णपणे बेकायदेशीर एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला। त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना। निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता। तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले। निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले, हे तुम्हाला मी सांगतो।